रविवार नरसोबाचा वार आहे आणि रविवारी आपला नरसोबा पावलेला आहे. तर म्हणजे आज पाऊस झाला. आज ही नर्सिंग कॉलनीमध्ये जी बस आलेली आहे, विस्तारित बस सेवा, आज आपण शुभारंभ केलेला आहे. ही बस आल्या खऱ्या अर्थाने ही बस विकासाची बस या नर्सिंग कॉलनीत आली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मित्रांनो, या बस सेवेमुळं भागातील महिला असतील, भगिनी असतील, कष्टकरी लोक असतील, नोकरदार असतील, शालेय विद्यार्थी असतील, शालेय विद्यार्थी असतील, महाविद्यालयीन युवक असतील, युवती असतील, या सर्वांची सोय या बसमुळे होणार आहे. ही बस खऱ्या अर्थानं कनेक्टिव्हिटी निर्माण झालेलं आहे. जे कोल्हापूर शहर आणि दुर्गम असेल नर्सिंग कॉलनी ही कनेक्टिव्हिटी या बस सेवेवर निर्माण झालेली आहे. आणि ही बस सेवा आणण्यासाठी काँग्रेसचे गटनेते आदरणीय इंद्रजित बोंद्रे साहेब असतील आणि स्थानिक कार्यरत असला की त्याचा फायदा होतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे महेंद्र कोरडे साहेब. महेंद्र कोरडे साहेबांना बोंद्रे साहेबांनी परिमध्ये न्याय दिला आणि बाबा कोरडेंनी अनेक वर्षांची जी मागणी होती जी दुर्लक्षित राहिली होती, ती मागणी म्हणजे या नर्सिंग कॉलनीच्या मंदिरापर्यंत बस येणं. पाटील साहेब, नर्सिंग कॉलनी म्हणजे मंदिरात बस येणं ही अनेक वर्षांची लोकांची मागणी होती. महेंद्र कोरडे स्थानिक असल्यामुळे कसं होतंय, त्याची कळ त्यांना आली आणि इंद्रजित बोंद्रे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली महेंद्र कोरडे साहेबांनी ही बस इथं आपल्या इथं आणलेलं आहे. खरं म्हणजे आजची त्यांचं एकदा जोरात सेकंड टाइम करावं. इंद्रजित बोंद्रे साहेब असतील, महेंद्र कोरडे साहेब असतील, त्यांच्यासोबत असणारे परिवहनचे सदस्य संतोषा पलाड असतील, प्रशांत सदाक साहेब असतील, नगरसेवका जयश्री कांबळे मॅडम, चिरंजीव विजय साहेब असतील, अनंतकुमार पिसे साहेब असतील, विशाल खांडेकर असतील, आमच्या अंबाबाई भक्त पाटील साहेब असतील, गणेश मोरे साहेब, विशाल खांडेकर, सर्वच मान्यवर मित्रांनो लक्षात ठेवा, नर्सिंग कॉलनीमध्ये इंद्रजित बोंद्रे असतील किंवा आमच्या काँग्रेस आघाडी असेल, या सगळ्यांचं प्रेमाचं लक्ष आहे. येणाऱ्या काळात कुठलंही काम सांगा तुम्ही, ते काम प्रामाणिकपणे पाठपुरावा म्हणून पूर्ण केलं जाईल. मी या लक्षाच्या साक्षर पाहिजे होतो. आणि माझी भगिनीला विनंती आहे की तुमची सुविधा हवी, बस यावी यासाठी प्रयत्न करणारे दोन आपले नेते इंद्रजित बोंद्रे साहेबांचा आणि बाबाचा सत्कार करायचा आहे. माझी विनंती आहे की भगिनी तुम्ही सत्कार करावा, कारण महिला सबलीकरण महत्त्वाचं असते. की महिलांची सोय झालेली आहे. तर तुम्ही आपल्या लाडक्या भावांचा, तुम्ही लाडक्या बहिणी आहात, हे तुमचे दोन लाडके भाऊ आहेत, त्या दोन लाडक्या भावांचा सत्कार तुम्ही करावा अशी तुम्हाला विनंती करतो. भगिनी या तुम्ही 100 करणार की सत्कार तर कराय, तुम्ही सत्कार करा, प्रोत्साहित विशाल भाई फुलमुडाई बाकी काय बोलायचं नाही. स्माईल तुम्हाला करून देतो. जयश्री कांबळे नगरसेवक, चिरंजीव विजय कांबळे, चांगला मुलगा आहे, हसमुख चेहरा आहे. तुम्ही किती चिडला तर कधी नाराज होत नाही, भरपूर चिडा, नाराज होत नाही. आम्हाला आमच्या कॉलेज बस सेवा होती, पण ती काय कारणास्तव पुढे गेलेली गंगाईलॉन पर्यंत. त्याचा बस स्टॉप आहे आमच्या कॉलेज, पण तिथं बस थांबतच नव्हती. मग बससाठी आम्ही पळत पळत जायचं. त्याला शेजाऱ्यांना विचारलं की बस आत्ताच गेली. त्यामुळे आता असं होणार नाही. नरसिंह मंदिराकडे खाली बस आलेली बघून आम्ही तयार होऊन बसू आमच्या मंडळापाशी. साहेबांच्यामुळे हे सगळं शक्य झालं. आम्हाला बस आता वेळेवर मिळणार. बरेच दिवस झालं नर्सिंग कॉलनीमधील लोकांची बऱ्यापैकी मागणी होती की नर्सिंग कॉलनीत गंगाई लॉनपर्यंत बस येते, खरं आत येत नाही. आतलं साधारणपणे अंतर बघितलं तर 1 किलोमीटरचं नरसिंह मंदिरापर्यंत गंगाई लॉनपासून अंतर आहे. आणि विद्यार्थ्यांची बऱ्यापैकी गैरसोय होते. बस बाहेर थांबली, आतनं बाहेर बस आलेलीही समजत नव्हती आणि बस गेली तर विद्यार्थ्यांची शाळा चुकायची, कॉलेजच्या विद्यार्थ्यांचं कॉलेज चुकायचं. त्यामुळं लोकांनी मागणी केली होती की आम्हाला बस आत मंदिरापर्यंत यावी. यासाठी बऱ्यापैकी विशाल खांडेकर, रणजित आसुंदे, गणेश मोरे आहेत, माने साहेबांनी मला वारंवार 1-2 वेळा पत्रही दिलं होतं, येऊन ऑफिसमध्ये सांगितलं होतं. मग बाबा कोर्टेच्या माध्यमातून आम्ही KMTकडे एक ठराव करून बस आज सुरू करायचा ठराव मान्य करून घेतला आणि त्याचं उद्घाटन आज आम्ही करत आहोत. बस इथून पुढे रेग्युलर सकाळी 2 टाईम आणि संध्याकाळी 2 टाईम प्राथमिक स्वरूपात सुरू करत आहोत. तुमची जी मागणी असेल की कुठल्या वेळी तुम्हाला बस पाहिजे ती आम्हाला कळवा. त्या पद्धतीनं बसच्या फेऱ्या 1 महिन्याभरात आणखीन वाढवून तुम्हाला द्यायची व्यवस्था करतो. आणि काहीही काम असलं तर निश्चितपणे अमोल माने साहेब आहेत, उदय सासने आहेत, नंदू पिसे आहेत, कुणालाही आमच्यापैकी सांगा. निश्चितपणे त्या कामाची पूर्तता करायची जबाबदारी आमची असेल. एवढंच सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. प्रभाग क्रमांक 20 मधून सर्वज्ञात आहे की बोंद्रे साहेबांच्या कृपेने तुम्हाला परिवहन सदस्यपदी मिळालेलं आहे. त्याचा आज कुठंतरी प्रभाग क्रमांक 20 साठी लाभ झालेला दिसतोय.
या संदर्भात तुम्ही बोंद्रे साहेबांचं किंवा तुम्हाला या बस चालू करण्यासाठी ज्यांचं सहकार्य मिळालं त्यांच्याविषयी तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल? आमचे नेते आदरणीय बंटी साहेब यांच्या माध्यमातून आज त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही सगळं सुरुवात केलेली आहे. आणि आम्हाला सदस्यपद दिलं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज या लोकांनी पाठपुरावा केला. बोंद्रे साहेबांनी आम्हाला सहकार्य केलं. त्यांच्या पत्रावर आम्ही सगळे हे करून ठराव करून घेतला होता. तो मंजूर करून आज आम्ही सुरुवात केलेली आहे बसची. आमच्या कामाची आज सुरुवातच झाली खरं तर. तिथून पुढे आणि आज काय योजना नवीन आणता येतील ते आम्ही पूर्ण करू केमच्या माध्यमातून. हे जे मंदिर आहे इथं नरसी मंदिर आहे आणि नरसी मंदिराचं पहिलंच काम तुमचं हे शुभ कार्याचं दिसतंय आणि हे काम करत असताना तुम्हाला असं का वाटलं की बाबा हे बस इथूनच चालू करावी? तर नरसी कॉलनी म्हटलं तर ही फार जुनी कॉलनी, रिंग रोडची सगळ्यात जुनी कॉलनी म्हटलं तर नरसी कॉलनी असेल. आमचं नरसी कॉलनीचं नातं आमची शेती नरसी कॉलनीच्या भोवत्यानं आहे. त्यामुळे या लोकांची गेल्या 3 पिढ्याचं नातं आहे आणि त्यामुळे या लोकांचं पहिलं काम त्यांनी सांगितलं ते करायलाच पाहिजे ह्या दृष्टीनं आम्ही सगळे ह्यात पडलो. आणि कांबळे काकींचंही पत्र आहे याच्यामध्ये. कांबळे काकींनीही आम्हाला सांगितलं होतं की इथं पहिली बस सुरू केली पाहिजे आपल्याला. आणि ह्यांचं नातं जुनं असल्यामुळं प्रथम प्राधान्य ह्या कॉलनीला देऊन आम्ही इथं बस सुरू केलेली आहे. म्हणजे बोंद्रे साहेबांनी नरसी मंदिराचं देवाचं जे तुमच्यावरती उपकार आहे असं म्हणायला काही हरकत नाही. त्याचा पांग फेडण्यासाठी इथूनच प्रवाशांना सुखी करण्याचं ध्येय ठरवलेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. प्रभाग क्रमांक 20 मध्ये संयुक्तिक असणारी नरसी कॉलनी आणि या ठिकाणी नागरिकांच्या होणाऱ्या समस्या वाहतुकीच्या अडचणी लक्षात घेऊन सन्माननीय आमचे गटनेते काँग्रेसचे इंद्रजी बोंद्रे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रभागातनं परिवहन समिती सदस्यपदी निवड झालेली बाबा बोर्डे यांच्या पत्राला अनुमोदन देऊन या परिसरामध्ये ही आता बस सेवा सुरू केली. खऱ्या अर्थानं तुम्हाला सगळ्यांच्या असणाऱ्या अडचणी वाहतुकीच्या समस्या या ठिकाणी पूर्ण होतील आणि येणाऱ्या कालावधी आणखी तुम्हाला ज्या काही सुविधा लागतील त्या सुविधा सन्मान्य कोर्टे साहेबांच्या माध्यमातून इंद्रिय बोलून पूर्ण करतील. शिवाय या ठिकाणी म्हणतो आजच्या कार्यक्रमाला नर्सिंग कॉलेजचे आपण सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात. नर्सिंगाच्या दारात आज आपली ही बस सुरू झाली आहे. माझी फक्त बोंद्रे साहेबांनी इतकीच विनंती आहे की पूर्ण उपनगर हा KMTच्या बस सेवेपासून वंचित आहे. आज रविवारचा दिवस आहे. नर्सिंगाच्या दारात आपण चांगल्या कामात सुरुवात केली आणि प्रभाग 20 मध्ये याच पद्धतीचं KMC जाळं सगळे पसरावं या ठिकाणी देवाचरणी प्रार्थना आपल्याला पण विनंती करतो आणि आजचा कार्यक्रम प्राथमिक स्वरूपात या ठिकाणी संपला.